साईजचे 5 HP ची सोलार बसवण्यात येत आहे। हे आहे मोटर 5 HP ची, हे आलेला वायर सोबत बरंच साहित्य आलेलं आहे सोबत। बघा बेस तयार केलेला आहे आणि हे स्टार्टर, मोटर स्टार्ट करण्यासाठीचं स्टार्टर छान आहे। सोलार पॅनल फिट केलेले आहेत, त्याचा बेस फार पक्का केलेला आहे जेणेकरून ते हलणार नाही। हे बघा सोलार पॅनल आणि हे बघा आता बोर दाखवतो। त्यात बघा पाणी एकदम वर आहे, हे बघा पाणी थोडंसं दिसत आहे। बोरला पाणी चांगले आहे आणि 5 HP चे शक्ती पंपचे सोलार पॅनल चांगले पाणी देते असे सर्वांचे सांगणे होते। त्यावर आता आपण शेवटी बघणारच आहोत पाणी किती मारेल हा पंप। हे बघा सोलार पॅनल पूर्ण फिट करणे झालेले आहेत। बेस जर पक्का असेल तर पॅनल हलणार नाही, त्यामुळे बेस पक्का केलेला आहे। हे बाजूला आर्थिंगचा बेस तयार करणं चालू आहे। आर्थिंग पण सोलारच्या बाजूला बसवावे लागते। आर्थिंग योग्यरित्या असते सोलारला काहीही फॉल्ट होणार नाही। हे बघा पूर्ण बसवत आहेत, वीजरोधक, आर्थिंग। आता आपण मोटर टाकलेली आहे, राहिलेली फिटिंग चालू आहे, वायरिंग आणि फिटिंग। यानंतर आपण लगेच मोटर चालू करणार आहोत। आता ढगाळ वातावरणात सुद्धा शक्तीचे पंप चांगले चालत आहेत, चांगले पाणी मारत आहे मोटर। सध्या ढगाळ वातावरण आहे आणि पाणी चांगले येत आहे फुल पाईप भरून। धन्यवाद मित्रांनो।